महाभारताच्या कहाणीमध्ये बरेचसे असे पात्र आहेत ज्याची कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती। कर्ण, ज्यांना अंगराज कर्णाच्या नावाने ओळखले जाते, असेच एक योद्धा होते। सूर्यदेव आणि कुंतीचे आध्यात्मिक पुत्र असून सुद्धा आजीवन त्यांना सूतपुत्र नावाने ओळखले गेले। कर्णाला कधीही तो मानसन्मान मिळाला नाही ज्याचा कर्ण हक्कदार होता। कर्णाविषयी हे सुद्धा म्हटले जाते की कर्ण सगळ्यात मोठा दानवीर होता। हेच कारण आहे की आजही कर्णाच्या नावाआधी दानवीर शब्द लावला जातो आणि त्यांचं दानच त्यांच्या मृत्यूचे कारण बनलं। या व्हिडिओमध्ये आपण कर्णाच्या त्याच दानांविषयी जाणून घेऊया। मंडळी, सूर्यदेवांच्या आशीर्वादामुळे कर्णाचा जन्म एक विशेष कवच आणि कुंडल धारण करून झाला होता, ज्याला धारण करून ते मोठ्यात मोठ्या शत्रूला हरवू शकत होते। कुरुक्षेत्राच्या युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्ण कर्णाच्या या कवच आणि कुंडलाच्या शक्तीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने जाणून होते। भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडल आहेत तोपर्यंत ते सुरक्षित राहणार, त्यांना हरवणे सोपे नाही। त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी इंद्रदेवांना आदेश दिला की त्यांनी कर्णाचे कवच आणि कुंडल घ्यावे। तेव्हा इंद्रदेवाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते कर्णाजवळ पोहोचले। इंद्रदेवानी कर्णाला ते कवच आणि कुंडल दानामध्ये मागितले। इंद्रदेवांचे हे कारस्थान माहीत असून सुद्धा सूर्यदेवाच्या या आशीर्वादाला शरीरापासून वेगळा करून कर्णाने ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या इंद्रदेवांना सोपवले। या घटनेनंतर त्यांना दानवीर कर्णाच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्यानंतर युद्धाच्या दरम्यान कर्णाला हरवणं सोपं झालं। पौराणिक कथेनुसार देवराज इंद्रानी कर्णाकडून कवच आणि कुंडल कपट करून प्राप्त केले होते। या कारणामुळे इंद्रदेव कवच आणि कुंडल घेऊन परत स्वर्गात जाऊ शकले नाहीत। त्यांनी ते समुद्र किनाऱ्याजवळ लपवले आणि चंद्रदेवानी ते लपवताना पाहिले होते। मग ते सुद्धा कवच कुंडल प्राप्त करण्याच्या शर्यतीमध्ये सामील झाले। तेव्हा समुद्रदेव त्यांना कवच आणि कुंडल घेऊन जाण्यापासून थांबवतात आणि तेव्हापासून आजपर्यंत सूर्यदेव आणि समुद्रदेव या अद्भुत कवच आणि कुंडलाचे रक्षण करतात। असं म्हटलं जातं की कवच आणि कुंडल पुरीच्या जवळ समुद्र किनाऱ्याजवळ सापडला आहे। आजपर्यंत कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही। दुसऱ्या कथेनुसार जेव्हा देवराज इंद्र कवच आणि कुंडल घेऊन जात होते तेव्हा एक आकाशवाणी झाली होती, ते इंद्र, तुम्ही मोठे पाप केले आहे। आपल्या पुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी तुम्ही कपट करून कर्णाचा जीव धोक्यात घातला आहे। आता तू तुझ्या रथाबरोबर धरतीमध्ये समावला जाशील। इंद्र या अडचणीपासून वाचवण्यासाठी कर्णाला वज्ररूपी शक्ती देतात आणि म्हणतात की तू या वज्ररूपी शक्तीला ज्याच्यावर चालवशील तो याच्या प्रभावापासून वाचू शकणार नाही, पण याचा वापर तू फक्त एकदाच करू शकतो। आणि ही शक्ती कर्णाला अर्जुनावर वापरायची होती, पण असे होऊ शकले नाही आणि कर्णाला ही शक्ती घटोत्कचावर वापरावी लागली। कर्णाला हे माहीत होते की कुंती त्याची माता आहे, त्यामुळे कर्णाच्या मनामध्ये कुंतीविषयी नेहमीच आदर होता। ही गोष्ट कुंतीला सुद्धा चांगलीच माहिती होती। महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी कुंती कर्णाला भेटायला जाते आणि कर्णाला म्हणते की कर्णाने पांडवांच्या बाजूने युद्ध करावे, पण कर्ण नकार देतो। कर्ण म्हणतात की ते दुर्योधनाचा विश्वासघात करू शकत नाही। तेव्हा माता कुंती कर्णाकडून एक वचन घेते आणि म्हणते की तू तुझ्या भावांचा वध करू नको। यावर कर्ण माता कुंतीला वचन देतात की माते, तुमच्या आशीर्वादामुळे आजपर्यंत माझ्याकडून कोणीही रिकाम्या हाताने गेलं नाही आणि तुम्ही तर माझी आई आहे, त्यामुळे मी वचन देतो की अर्जुन व्यतिरिक्त कोणावरही अस्त्र आणि शस्त्रांचा प्रयोग करणार नाही। एक वेळची गोष्ट आहे की दुर्योधनाच्या महालामध्ये भगवान नारायण याचकाचे रूप घेऊन आले आणि दुर्योधनाकडे भिक्षा मागू लागले। तेव्हा दुर्योधनाने सोनं नाणं धन देऊन याचकाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा याचकाने सांगितले, मला हे काहीही नको। दुर्योधनाने आश्चर्यचकित होऊन विचारले, मग तुम्ही कसे येणे केले? तेव्हा याचक म्हणाला, मी माझ्या वृद्ध अवस्थेमुळे दुःखी आहे। मला 4 धामांची यात्रा करायची आहे, जी युवा अवस्थेतील शरीराशिवाय संभव नाही। त्यामुळे तुम्हाला मला काही दान द्यायचे असेल तर यौवन दान द्या। दुर्योधन म्हणाला, माझ्या यौवनावर माझ्या पत्नीचा अधिकार आहे, मी तिला विचारून येतो। तुमची आज्ञा असेल तर मी तिला विचारून येतो। याचकाने मान हलवली। दुर्योधन आतमध्ये गेला आणि तोंड पाडून बाहेर आला।
याचकाने दुर्योधनाला विचारले नाही, त्यांना स्वतःला समजवले, ते तेथून निघून गेले. याचकाने विचार केला, आता महादानी कर्णाकडे जाऊ. कर्णाच्या दारात पोहोचून याचकाने पुन्हा हाक मारली, भिक्षाम देही. कर्ण लगेच राजद्वारावर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, मी तुमची काय मदत करू. याचकाने दुर्योधनाकडे जे मागितले होते तेच कर्णाकडे सुद्धा मागितले. कर्णाने याचकाला वाट पाहायला सांगून आपल्या पत्नीबरोबर चर्चा करण्यासाठी आत गेले, पण कर्णाच्या पत्नीने कोणताही विरोध केला नाही. तेव्हा ती म्हणाली, महाराज, दानवीराला दान देण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज कधीपासून पडली. तुम्ही त्या याचकाला निसंकोच यौवन दान करा. त्यावेळी कर्णाने एक क्षणाचाही उशीर न करता यौवन दानाची घोषणा केली. तेव्हा तिथे याचकाच्या शरीरामधून भगवान विष्णू प्रगट झाले, जे दोघांचीही परीक्षा घेण्यासाठी गेले होते. मंडळी, महाभारतातील त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा महाभारताचे भयंकर युद्ध समाप्तीकडे गेले होते. जेव्हा महारथी कर्ण जखमी होऊन त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होते, तेव्हा पांडव कर्णाच्या मरणाचा आनंद साजरा करत होते. तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना म्हटले, तुम्ही ज्याला दानवीर म्हणत होता तो तर मारला गेला आहे. अर्जुनाने अशा प्रकारचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्णाला समजले की अर्जुनामध्ये पुन्हा गर्व झाला आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले की कर्ण दानवीर नाही तर महादानी आहे. त्याच्या वेळेमध्ये त्याच्यासारखा दानवीर कोणीच नाही. अर्जुनाच्या मनामध्ये अहंकार होता, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुनाला खूप वाईट वाटले आणि अर्जुन म्हटला, हे केशव, जर तुम्हाला वाटत असेल की कर्ण महादानी आहे तर तुम्ही ते सिद्ध करा. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्ण महादानी आहे आणि ही गोष्ट सिद्ध कर्ण स्वतः करेल, जरीही ते मृत्यूच्या खूप जवळ आहे. एवढं बोलून भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कर्णाजवळ गेले. जसे कर्णाने ब्राह्मणाच्या वेशामध्ये श्रीकृष्णांना पाहिले तेव्हा त्यांना प्रणाम केला आणि मग ब्राह्मण देवाला येण्याचे कारण विचारले. ब्राह्मणाचा वेश घेतलेले श्रीकृष्ण म्हणाले, हे कर्ण, मी आलो होतो तुला काहीतरी मागण्यासाठी, पण तुझी अवस्था पाहून मला तर तुझ्यावर दया येत आहे, त्यामुळे मी इथून जात आहे. मला तुला काहीही मागायचे नाही. तेव्हा कर्ण म्हणाला, माझी ही अवस्था माझा प्रारब्ध आहे आणि तुम्ही ब्राह्मण माझ्यासमोर उपस्थित आहे. तुम्हाला दान देणे माझा धर्म आहे, त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. तेव्हा ब्राह्मणाचा वेश घेतलेले श्रीकृष्ण म्हणाले, मला तुझे सोन्याचे 2 दात पाहिजे. कर्ण थोडे हसले, मग म्हणाले की फक्त एवढीच गोष्ट आहे ना, मग दात काढून घ्या. एवढे बोलून कर्णाने आपले तोंड उघडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही, तूच काढून दे. समोर एक दगड पडलेला होता. कर्णाने तो आपल्या दातांवर मारला आणि त्याचे सोन्याचे दात पडले आणि श्रीकृष्णासमोर ठेवले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या दातांना तर खूपच रक्त लागला आहे, तू हे धुवून दे. कर्णाने ब्राह्मण वेशधारी श्रीकृष्णांना पाणी मागितले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नाही, मी तुझी काहीही मदत करू शकत नाही, हे सगळं तुलाच करावं लागेल. कर्णाच्या समोर धनुष्यबाण ठेवलेले होते. कर्णाने रांगत रांगत जाऊन धनुष्यबाण उचलला आणि धरतीवर बाण मारला. तेव्हा तिथे पाणी आले आणि कर्णाने ते सोन्याचे दात धुवून श्रीकृष्णांना दिले. त्यानंतर ब्राह्मण रूपातील भगवान श्रीकृष्ण त्यांना मूळ रूपात आले आणि कर्णाला म्हणाले, हे कुंतीपुत्र, मी तुझी परीक्षा घेत होतो की तू या अवस्थेमध्ये सुद्धा तुझा दान देण्याचा धर्म पाळतो की नाही. ही घटना अर्जुनासमोर घडत होती आणि अर्जुनाला आपल्या विचारांची लाज वाटली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तर मानलं ना, कर्ण दानी नाही तर महादानी आहे. त्यावर अर्जुनाला लाज वाटून आपली मान खाली घातली. महारथी कर्णाने आपले सोन्याचे दात दानामध्ये देऊन हे सिद्ध केले की कठीणातील कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मानव जातीने आपला धर्म विसरू नये. जर आपण आपल्या धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल. या जगामध्ये सगळे लोक एकसारखे नसतात. हे जरुरी नाही की तुम्ही सक्षम आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीसुद्धा सक्षम असेल. आपण प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे आणि स्वतःला दुसऱ्याची निंदा करण्यापासून थांबवले पाहिजे. मंडळी, आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका.